मध्ये हर आज आमचा पायी परिक्रमेचा 75वा दिवस चालू झाला आहे। आम्ही काल होतो मोनी बाबा आश्रम, जलीधाम, हनुमान गडी दक्षिण तट, सतधारा मध्य प्रदेश। इथून आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघलो आहोत। हे पायी इकडे आश्रम आहे, वरती छान मंदिर आहे, छान आरती झाली मारुतीची, रामाची। आता पुढच्या प्रवासाला निघलो आहोत। नर्मदे हर परिक्रमेचा 75वा दिवस, तारीख आहे 23 जानेवारी 2025। हे आहे सूर्यकुंड सतधारामधील। आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघलो आहोत। खूप मोठा भव्य दिव्य सूर्यकुंड आहे, पलीकडे मैया आहे, विशाल धारामध्ये मैया किती सुंदर दिसतीये। नर्मदे हर हर नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे। आम्ही आहोत आता बर्मान खुर्द इथे। इकडे नर्मदा मैया, सूर्यदेवताचे आगमन झाले आहे। 75वा दिवस आहे परिक्रमेचा। तटाने चाललो आहोत बर्मान मधून। आता बर्मान खुर्द मध्ये आहोत आम्ही। इथे यात्रा भरली आहे खूप छान। हे पहा, नर्मदे हर। नाही, कुठं नाही गेलो आपण। नरसिंगपूर मधील बर्मान खुर्द इथे आहोत, नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर। लोक सगळे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती घाण करत आहेत। हे बघा, सगळे टॉयलेटला बसले आहेत। हाँ, हे पा, मतलब इन लोगों को अक्ल नहीं है कि मैया के किनारे पे कितनी गंदगी कर रहे हैं, और मैया के वजह से पेट भर रहे हैं, लेकिन इतनी गंदगी कर रहे हैं कि सरकार इस बात की कुछ दखल ले। ये देखो आता आम्ही बर्मान गावच्या पुढे, बर्मान खुर्द गाव, आम्ही घाटाघाटाने आलोय। थोडा चढ उतार होता, तर सगळ्यांना भुका लागल्यात। पहा, ढवळे मावशींनी मस्त शिरा बनवला। आम्ही सुकडी घेतली होती बालवाडीतून, एका शिरा बनवला त्याचा। आम्हाला काल एका बाबांनी गुळ दिला होता भरपूर, त्यांचा घरी बनवतात त्याचा गुळची खिचडी। मलिदा बनवला आम्ही काल, मम्मीने त्यांनी स्वयंपाक बनवला होता त्याचा मस्त मलिदा बनवला गावरान तूप टाकून। वांगी भाजवली, त्याचं भरीत बनवलं। शिरा, चपाती, वांग्याची भाजी, असं मस्त आमचा नाश्ता म्हणा, जेवण म्हणा चालू आहे, हो की नाही? नर्मदे हर। चलू भुका लागली। यांना विचारून त्यांच्या चुलीवरती मस्त आम्ही बालभोग करतोय। नर्मदे हर। सगळे खाण्याचा आनंद घेत आहेत। नर्मदे हर, नर्मदे हर, ताकद नर्मदे हर। तटावरतीच आहोत आम्ही सर्वजण। पलीकडे नर्मदा मैया आहे। भोजन के टाइम पे 12 बजे मेरे को बहुत भूख लगी। आप बोलेंगे सादा रोटी, हाँ तो फिर तब मेरा मन क्या बोलेगा? कल भी है ना, कल भी ऐसे ही 2 आए थे, बहुत ही ज्यादा से चलते नहीं बन रहा। 1 बजे हम ये लिपाई कर रहे थे, तो वो पानी का पकड़ा, चलते नहीं बन रहा। वो आए थे 1 बजे ना, 1 बजे आए, तो वो बस चाय पी और चलने लगे। तो हमने प्रसाद दिया, करने दिया उनको, बस थोड़ा सा रुक जाओ, भोजन बना देते हैं तो बनाई। नर्मदे हर। काय विचारू हम क्या कि अपने उसको वो करेंगे तो जी। नर्मदे हर महारेवा आश्रम एवं अन्य क्षेत्र, दक्षिण तट, रामघाट टोला, बडिया घाट जिल्हा नरसिंगपूर। हे बर्मान पासून 1 किलोमीटर वरती आहे, बर्मान खुर्द पासून। ये कौन सा घाट है पीछे? ये पीछे, हाँ, बर्मान से 1 किलोमीटर पड़ता है, रामघाट है। रामघाट, जो बढ़िया घाट गांव के अंतर्गत आता है। हाँ, तर इथं एक नवीन आश्रम झाला आहे। तर हे आपले निशिकांत रविशंकरजी अवस्थी हे चालवतात। पुस्तका ज्याचा उल्लेख नाही, पुस्तक में इसका कुछ लिखा नहीं आश्रम के बारे में,
तो आप जब भी आओ तो इस आश्रम को जरूर भेंट देना, बहुत अच्छी सेवा देते हैं। नर्मदे हर, नर्मदे हर। रोडवरच आहे आश्रम, जास्त आतमध्ये जायची गरज नाही। आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत। छान आहे आश्रम, त्यात पुस्तकात त्याचा उल्लेख नाही आहे, नवीन झाला आहे। तर परिक्रमा वासींनी कधी इकडून आले तर ह्या आश्रमला अवश्य भेट द्या। नर्मदे हर। कसली भाजी घेतली आहे? टिक्कीची भाजी घेतली, टिक्कीची। तर आता हे बनवणार आहेत आज। हर, आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 75वा दिवस आहे। 2.5 महिने पूर्ण झाले आहेत आमच्या परिक्रमेला। आम्ही आत्ता आहोत अंडिया घाट येथे। तर इथे आहे सदाव्रत। तर आत्ता मी केला आहे आपला खिचडा भात, मस्त चुलीवरती तुम्ही पाहू शकता। इथे चूल आहे, त्यांनी सर्व सामान दिलंय, तूप वगैरे सगळं करून आपलं जेवढं सामान आहे त्यात केलंय। छान वातावरण आहे, आजूबाजूला सर्व शेती वगैरे आणि त्याच्यात छोटासा आश्रम आहे। छान वाटतंय, म्हणजे म्हणतात ना मैया कुणाला उपाशी ठेवत नाही। ढवळे मावशीन ते बसलात, मम्मी बसली आहे, मी मस्त चुलीवरती चुलीवरती मस्त भात टाकलाय। आता आम्ही मस्त याचा आनंद घेणार आहोत आणि पुढच्या प्रवासाला परत सुरुवात करणार आहोत। नर्मदे हर।